श्रीगण श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघताना श्रावण मासातील शेवटचा शुक्रवार आहे। खरं तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थायिक करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि विशेष दिवस। बघा, शुक्रवारच्या दिवशी तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी, इच्छा प्राप्तीसाठी जेही उपाय करता ते सगळेच उपाय हे अतिशय प्रभावी असतात। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुक्रवारचा एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। खूप कमेंट असतात, ताई आम्ही खूप सेवा करतोय, महिनाभर सेवा करतोय, अनुभव अजून आला नाही। आम्ही वर्षभर सेवा करतोय पण प्रचिती अजून येत नाही, आमची कामच पूर्ण होत नाही। आम्हाला काहीतरी खास असा उपाय सांग की जो केल्याने 100% आमचं काम नक्कीच होणार। बघा, आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 100% कारगर एक उपाय सांगणार आहे, जो उपाय तुमची कितीही कठीण इच्छा पूर्ण करणार, तुमच्या आयुष्यातील कितीही अडथळे दूर करणार, तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या सगळ्या मनोकामना तुमच्या पूर्ण करण्यास हा एक उपाय मदत करणार। बघा, हा उपाय सांगण्या अगोदर तुम्हाला 3 लोकांचा अनुभव सांगते। खरं तर बऱ्याच लोकांना बरेच कमेंट्स असतात, बरेच फोन्स असतात, बरेच मेसेज असतात, ताई आम्हाला सेवा सांग। आणि त्यामध्ये सांगितलेल्या ज्या काही लोकांना सेवा होत्या त्यातले 3 लोकांचे अनुभव तुमच्यासोबत अगोदर शेअर करते। हाच उपाय त्यांना सांगितला होता। त्यातला पहिला अनुभव आहे राजेश शेळके, हे दादा साताऱ्यावरून आहेत आणि दादांनी ही जी सेवा आहे ती कर्जमुक्तीसाठी घेतली होती। दादांकडे एका व्यक्तीने 2.5 लाख रुपये घेतले होते। 1 वर्ष झाला होता आणि आता त्यांना खूप गरज होती, खूप प्रयत्न करत होते। समोरची व्यक्ती जी आहे ती पैसे द्यायला तयार नव्हती। ही सेवा घेतली, अगदी सहज दादांनी फोन केला आणि सांगितलं, म्हटलं हे करायला सुरुवात करा, नक्की अनुभव येईल। 4थ्याच दिवशी त्या समोरच्या व्यक्तीचा फोन आला की मी तुम्हाला पैसे देतोय असं, पण अख्खे पैसे नाही भेटणार, अर्धे पैसे मी देतोय, बाकीचे पैसे मी नंतर देतो। दादा म्हटलं मला सध्या खूपच गरज आहे, तुझ्याकडे जेवढे असतील तेवढे मला दे। आणि 4 दिवसामध्ये त्यांचा फोन आला आणि ह्या शुक्रवारी सेवेला सुरुवात केली आणि पुढच्या शुक्रवारी त्या ज्या समोरच्या व्यक्तीने पैसे घेतले होते त्यांनी 1.5 लाख रुपये दादांना परत केले। दादांनी आवर्जून त्यांचा हा अनुभव माझ्यासोबत शेअर केलेला आहे आणि आज त्यांचा हा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। त्यानंतर दुसऱ्या ताई आहेत भानुमती पिंजाळ असं ताईंचं नाव आहे आणि ताई नांदेडवरून आहेत। या ताईंनी नोकरीसाठी ही सेवा घेतली होती आणि नोकरीसाठी ताईंनी सेवेला सुरुवात केली। 1 शुक्रवार गेला आणि त्याचा पुढचा जो शुक्रवार आहे त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे बरोबर बुधवारच्या दिवशी ताईंना फोन आला। 9 दिवसामध्ये ताईंनी सेवेला सुरुवात केली। 9 दिवसामध्ये ताईंना फोन आला, म्हणजे त्या दिवशी बुधवार होता, की इंटरव्ह्यूसाठी या असं। ताई म्हणतात मला वाटलंही नव्हतं की मला इतक्या टॉप लेवलची नोकरी मिळेल, नोकरी भेटावी इच्छा होती, मात्र आज सगळं चांगलं चालू आहे। बुधवारी कॉल आला आणि शुक्रवारच्या दिवशी इंटरव्ह्यूसाठी गेले आणि जॉईनिंग लेटर भेटलं आणि व्यवस्थित माझी नोकरी चालू आहे। हा या ताईंचा अनुभव आहे। भानुमती ताई आपल्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ आवर्जून बघत असतात, नेहमी त्यांचा फोन देखील असतो। आत्ताचा व्हिडिओ ताई नक्कीच आवर्जून बघत असतील। त्यानंतर तिसरा आपल्या ताईंचा अनुभव आहे। तिसऱ्या ताईंचा अनुभव असलेल्याचं नाव आहे सौ कार्तिकी राज्याध्यक्ष असं या ताईंचं नाव आहे आणि या ज्या ताई आहेत या ताई सोलापूर येथून आहेत। ताईंनी ही जी सेवा आहे ही सेवा विवाहासाठी घेतली होती। खरं तर ताईंनी त्यांच्या मुलीसाठी विवाहासाठी घेतली होती। बरेच फोन झाले होते की ताई मला विवाहासाठी काहीतरी सेवा सांग आणि त्यांना शुक्रवारचाच हा उपाय सांगितला होता। ताईंनी सेवेला सुरुवात केल्याबरोबर 12व्या दिवशी त्यांना मुलीसाठी तपास आला होता। खरं तर खूप तपास येत होते पण ते राशीत जुळत नव्हतं, काही ना काही प्रॉब्लेम विघ्न येत होते आणि ही सेवा सुरू केल्यानंतर 12व्या दिवशी ताई म्हणतात 12व्या दिवशी बरोबर एक तपास आला होता। अगदी शेजाऱ्यांकडनंच तो तपास आला होता। सहजच आता इतकं हे झालेलंच आहे, सहजच त्या मुलाला बघायला बोलवलं, पण पत्रिका जुळली, पसंती झाली, सगळं काही झालं आणि मुलीचं जे लग्न आहे तो बघण्याचा जो कार्यक्रम आहे तो शुक्रवारच्याच दिवशी झाला आणि मुलीचं जे लग्नाचे तारखा वगैरे काढल्या जातात त्याही शुक्रवारीच तारखा वगैरे काढून झाल्या। असे हे 3 अनुभव आपल्या चॅनलवरती आलेले आहेत। मला वाटते तिघांनी, या दादांनी आणि या ताईंनी नक्कीच हा व्हिडिओ देखील बघतील, कारण की प्रत्येक व्हिडिओ हे आवर्जून बघत असतात आणि प्रत्येक व्हिडिओला यांच्या कमेंट्स देखील असतात। दादा आणि ताई, मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही आपल्या आजच्या या व्हिडिओला नक्की कमेंट करा, म्हणजे तुमचेही अनुभव ऐकून दुसऱ्यांनाही थोडं प्रेरणा मिळेल की आपण ही सेवा करावी।
तर आजचा जो उपाय आहे तो तुम्हाला सांगते. आज तुम्हाला काय करायचंय, कुठलीही कितीही कठीण इच्छा असेल, फक्त उपाय मनापासून करा, करण्याची तयारी ठेवा. बघा, यांनी जेव्हा सेवा घेतली तेव्हा मनापासून केलं आणि मनापासून केलेल्या सेवेचं फळ मिळतं. तुम्हाला काय करायचंय, कुठल्याही शुक्रवारी, खरं तर आजचा शुक्रवार श्रावण मासातील शेवटचा शुक्रवार आहे, त्यामुळे आजचा दिवस, आजचा योग खूप चांगला आहे. तर तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी एक मातीची पंटी घ्यायची आहे. मातीची पंटी घ्या किंवा मग तुम्ही कणकेचा एक दिवा बनवून घ्या. कणकेच्या दिव्यामध्ये म्हणजे थोडंसं पीठ आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद असं टाकून तुम्हाला एक दिवा बनवायचा आहे, किंवा मातीची पंटी घेतली तरीही चालेल. या दिव्यामध्ये तुम्हाला थोडंसं मोहरीचं किंवा तिळीचं तेल टाकायचं आहे. तेल हे मोहरीचं किंवा तिळीचंच असावं, पूजेचं किंवा इतर तेल घेऊ नका. समजा पूजेच्या ह्याच्यात तुम्ही मोहरी आणि तिळीचं तेल वापरता तर ते घेतलं तरीही चालेल. तिळीचं किंवा मोहरीचं तेल तुम्हाला दिव्यामध्ये टाकायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 वातींची एक वात लावायची आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा पेटता दिवा घेऊन तुम्हाला माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जायचं आहे, किंवा मग हनुमंताच्या मंदिरात जायचं आहे. माता लक्ष्मीचं मंदिर किंवा हनुमंताचं मंदिर, दोघांपैकी कुठल्याही मंदिरात गेलात तरी चालेल. या दोघांपैकी कुठल्याही एका मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे. दिवा घरूनच पेटता घेऊन जायचा आहे. त्यानंतर तुम्हाला समजा विझला तर तिथे जाऊन लावला तरी चालेल, मात्र घरातून पाऊल पडत असताना तो दिवा पेटता असला पाहिजे. जाताना एक विड्याचं जे पान असतं ते विड्याचं पान तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे आणि एक सुपारी घेऊन जायची आहे. मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर विड्याचं पान तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर किंवा हनुमंताच्या समोर ठेवायचं आहे. त्यावरती तुम्हाला सुपारी ठेवायची आहे आणि सुपारीच्या समोर हा तुम्हाला दिवा ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे. हनुमंताच्या मंदिरामध्ये गेला असाल तर तुम्हाला 6 वेळा हनुमान चाळीसेचे पाठ करायचे आहेत. 6 वेळा, बरोबर 6 वेळा हनुमान चाळीसेचे पाठ करायचे आहेत. आणि माता लक्ष्मीच्या मंदिरात तुम्ही जर गेला असाल तर तुम्हाला 6 वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. गायत्री मंत्राचे पाठ 6 वेळा तुम्हाला करायचे आहेत. नमस्कार करायचा आहे. पाठ वगैरे झाल्यानंतर पुन्हा तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे. त्यानंतर तुम्हाला घरी निघून यायचं आहे. दिवा आहे तो तिथेच ठेवायचा आहे. घरी निघून यायचं आहे. घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत आणि तुमची जी काही कामं आहेत ती तुम्हाला करायची आहेत. हा उपाय जो आहे तो सलग तुम्हाला 3 शुक्रवार करायचा आहे. 3 करा, कमीत कमी 3 किंवा जास्तीत जास्त 6 शुक्रवार करा. सोप्यातली किंवा साधी एखादी जी इच्छा अशी असेल की समजा काही नोकरी असेल किंवा लहानशी इच्छा असेल, ती नक्कीच 3 शुक्रवारांच्या आत तुमची पूर्ण होणार. एखादी मोठी इच्छा असेल, घर बांधायचं, गाडी घ्यायची, तर ती गोष्ट तुमची 3 शुक्रवारमध्ये होणार नाही. त्यासाठी थोडासा टाईम तुम्हाला द्यायला लागेल. त्यासाठी 6 शुक्रवार लागतील. जोही भक्त 6 शुक्रवार किंवा 3 शुक्रवार मनोभावे हा उपाय करेल त्याला 100% प्रचिती येईल आणि येईलच. कितीही कठीण इच्छा तुमची पूर्ण होईलच. विश्वास ठेवा, विश्वासाने ही सेवा करा. तुमची अडलेली कामे मार्गी लागतील. कितीही मोठी समस्या असेल तर ती तुमची पूर्ण होईल. पुन्हा एकदा सांगते, विश्वासाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला खरं तर कांदा लसणाचे कुठलेही पदार्थ खायचे नाहीत, किंवा शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला जास्तीत जास्त संयम, शांत राहायचं आहे. कुणाशी भांडायचं नाही, वाद घालायचं नाही, असं काहीच करायचं नाही. फक्त मनोभावे जोपर्यंत उपाय चालू आहे तोपर्यंत तुम्हाला शांत सौम्य राहून हे उपाय करायचे आहेत. तर तुम्हाला याचा जो रिझल्ट किंवा जे फळ आहे ते तुम्हाला त्वरित मिळेल. त्याचबरोबर नॉनव्हेज खायचं नाही आहे, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. मद्यपान करायचं नाही आहे, कुठल्या प्रकारचं व्यसन करायचं नाही आहे. फक्त शांत राहायचं आहे आणि दिवसभर तुम्हाला हनुमंताच्या मंदिरात जाणार असाल तर हनुमंताचा जप करायचा आहे, आणि माता लक्ष्मीच्या मंदिरात जाणार असाल तर माता लक्ष्मीचं तुम्हाला सतत जप करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुमची कितीही मोठी आणि कितीही कठीण इच्छा नक्कीच पूर्ण करेल. बघा, आजचा हा उपाय कसा वाटला कमेंट करा, आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.